नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची तब्बल 1.5 लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता वाकोला पोलीस ठाण्यात 5 वर्षीय मुलीच्या अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली. गुन्हा अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्यानं अत्यंत संवेदनशीलपणे पोलिसांनी तात्काळ 7 स्वतंत्र तपास पथकं तयार केली. तपास पथकांनी सलग 2 दिवस तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध सुरू ठेवला. तपासात मध्यरात्री 2 ते 3 या दरम्यान एक ऑटो रिक्षा, त्यातील एक पुरुष, एक महिला आणि त्यांच्यासोबत टेहाळणी करणारे 2 संशयित मोटरसायकल स्वार दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ऑटो रिक्षाचा नंबर मिळत नसल्यानं तपासात अडचणी येत होत्या, पण पथकांनी ऑटो रिक्षाच्या वर्णनावरून सांताक्रूज वाकोला परिसरातून रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं. चौकशीत या गुन्ह्याचा पहिला मोठा धागा मिळाला. या लहान मुलीचं अपहरण मुलीच्याच मामानं म्हणजेच लॉरेन्स फर्नांडिसनं आणि त्याची पत्नी मंगला जाधव हिनं केल्याचं उघड झालं. दोन्ही आरोपींना पोलिसांनी पनवेलमधून ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. या दोन्ही आरोपींनी मुलीची विक्री करण मारुती सनस याला 90,000 रुपयांना केली. तांत्रिक तपासाच्या आधारे उसरली बुद्रुक नवी पनवेल येथून करण सनस याला ताब्यात घेण्यात आलं. करण सनस याने या प्रकरणात धक्कादायक कबुली देत ही अल्पवयीन मुलगी त्यानं वृंदा चव्हाण आणि अंजली कोरगावकर या 2 महिलांना 1,80,000 रुपयांना विकली. पनवेल येथील नर्मदा टॉवर मधून वृंदा चव्हाण हिच्या घरातून पोलिसांनी मुलीला सुखरूप बाहेर काढलं. तात्काळ तिला वाकोला येथे आणून आईच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणात 5 जणांना पोलिसांनी अटक केली असून आणखी एका महिलेचा शोध सुरू आहे. तुमचं नाव काय? पिंकी. नेमकं काय घडलं होतं? मी आणि माझी पोरगी ऑटो स्टँड मध्ये झोपले होते. तिथून मग कुणीतरी घेऊन गेलं उचलून. मला माहिती नाही पडलं. मी पाणी आणायला गेलो होतो. येऊन बघते तर पोरगी नाही होती. तर त्याच्यामुळे मी पोलिसांकडे आलो, कंप्लेंट दिली. मग ते लोकांनी 2 दिवसामध्ये पोरगी शोधून काढली. मी आता खूप आनंदित आहे आणि त्यांचे आभारी आहे पोलिसवाल्यांची. वाकोला पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलगी तिच्या आईला मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून एका महिलेचा शोध सध्या सुरू आहे. या प्रकरणात सखोल तपास सुरू असून मानवी तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.